प्रिया इसकर घंटाळीत एक प्रोग्राम आहे राजन रविकरांनी आहे शहीद त्याच्यामुळे त्यांनी ते व्याख्यान केलं. रात्री वेळ असेल तर येतील तर वापर नाही ना. मी जयेंद्र झो. आजच्या 23 मार्चच्या या शहीद दिनानिमित्त इथे जमलेल्या तमाम ठाणेकर देशभक्तांना आयोजकांतर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे विनम्र अभिवादन. 79 वर्षांपूर्वी शहीद आलम सरदार भगतसिंग, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव थापर या भारत मातेच्या तिघा थोर महान सपुत्रांना हुतात्मा चुकला आणि स्वातंत्र्य गान ओठावर खेळवत हे तिन्ही हुतात्मे अनंतात विलीन झाले. या तिन्ही थोर सुपुत्रांच्या रूपाने पेटलेल्या लाख मोलाच्या, लाख नव्हे करोडो मोलाच्या क्रांती ज्योती विझल्या. पण आपल्या तेजातून स्वातंत्र्य ज्योतीला अतिशय धगमगणारी करून या 3 हुतात्म्यांनी आपलं जीवित कार्य अशा तऱ्हेने सुफळ संपूर्ण केलं. प्रश्न फक्त स्वातंत्र्य प्राप्तीच्या महान मंगल क्षण अवतरण्यासाठी अजून नक्की कितीचा काळ लागणार एवढाच उरला होता. प्रत्येक वर्षी न चुकता आपल्याला जमेल न जमेल प्रख्यात व्याख्याते माननीय पत्रकार श्री राजू परुळेकर आणि आपल्यात आज उपस्थित असलेले हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे सख्खे नातू प्रमोद गोपाळ राजगुरू आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर आता या हुतात्म्यांच्या प्रतिमेसमोर मानवंदना देत. माझ्या वतीने मी जातोय. त्यांना इकडून तिथपर्यंत नेणं हे शक्य करणं थोडं त्रासदायक आहे. त्यामुळे मी त्यांच्या वतीने केलं असं त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनातलं स्वप्न कोणतंही पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यातलं एक इथे मी पूर्ण करतो. गुरुनाथ शंकर कुलकर्णी, समर्थ भारत व्यासपीठ कार्यकर्ता, सुधाकर दत्तात्रय कुंडाळे, ब्राह्मण सभा ट्रस्टी, प्रदीप इंदुरकर, दिलीप प्रधान, बीजेपी समाज, प्राध्यापक विजय दत्तरराव, किंग फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी, प्रशांत काळुंबेकर, प्रतिथयश गायक, विनय सामंत, प्रवासी मित्र. अक्षय प्लीज मागे ना. अक्षय थँक्यू सर. Just a minute.
पुरं होत आलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य आंदोलनातले सर्व प्रसंग मी पाहिलेले आहेत. ज्या वेळेला राजगुरू दत्त भगत यांना फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला महात्मा गांधींनी काहीतरी मध्यस्थी करावी आणि त्यांना वाचवावं याकरता ज्या काही माणसांनी अयशस्वी प्रयत्न केले त्यापैकी मी एक आहे. गांधीजींना आम्ही बरोबरीने सांगितलं शेवटी, कारण त्यांचं जे आम्ही आपले म्हणत असो आम्ही तरुण मिळाले की शूर क्षत्रियाचे सडसडे अंगामधी रक्त दैव त्यास लावीस व्हावया शांत गांधी भक्त, अशी आमची त्यावेळेला स्थिती झालेली होती. तेव्हा हे करते अहिंसा अहिंसा वगैरे हे सगळे प्रश्न त्यावेळेच्या आमच्या तरुण पिढीच्या मनामध्ये असे हिरकावे खात होते. आणि या वेळेला अशा वेळेला ज्या वेळेला तिघांना फाशी दिलं त्यावेळेला आमची काय अवस्था झाली याचे तुम्हाला शब्दांनी मी वर्णन करू शकत नाही. पण मनावरती काय त्याचा एक परिणाम झाले त्याचे एकच लहानचं तुम्हाला गमक म्हणून मी सांगतो का काय करावं. आता या हुतात्म्यांना आपण कसं काय वंदन करावं. एका बाजूला गांधी सांगतायत, गांधी विरोध करतायत. गांधीला सांगितलं हो त्यांना माफ केलं जाईल काहीतरी, म्हणजे माफ करणं म्हणजे